सध्या लोकसभेसाठी जय्यत तयारी चालू आहे आणि त्यामध्येच भारतामध्ये महागठबंधन म्हणजेच NDA हे एक युती तयार झालेली आहे आणि तशीच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी। आता बघा यावेळेसच वंचित आघाडीला नेमकं दुर्लक्ष का करत आहेत काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे लोक आणि वंचितला ते आपल्या गठबंधनमध्ये का घेत नाहीत, त्याला सकारात्मक कोण आहे आणि सकारात्मक कोण नाही, वंचितमुळे त्यांना नेमकी अडचण होते काय, काँग्रेस नकारात्मक काय आहे किंवा यामध्ये शरद पवारांचे काही खेळी आहे का, आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये हे पूर्णपणे माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या। काँग्रेसच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठात आता काल आलेलं आहे। दोन पत्रकारांमधील चॅटचे जे स्क्रीनशॉट आता व्हायरल झालेले आहे त्यात स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितल्याचं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही। काँग्रेसचं किंवा नाना पटोलेंचं हे मत आत्ताचं नाही आहे, तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे। त्याच्यामुळेच 1 सप्टेंबर 2023 रोजी मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलेल्या पत्राला आजतागायत त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे आणि एकही काँग्रेसचा नेता हा वंचित बहुजन आघाडीबाबत सकारात्मक बोलायला तयार नाही आहे। मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यातील तुच्छता भाव हा सातत्याने आम्हाला दिसून येत आलेला आहे। त्यामुळे काँग्रेसने आता नाटक करण्यापेक्षा उघडपणे जाहीर करावं की त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाहीये। हा व्हिडिओप्रमाणे नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे, चॅटिंग सापडलेले आहेत, डायरेक्टली आरोप होतोय पटोलेवरती की काँग्रेस हे युती करणार नाही वंचित सोबत। आता बघा शक्यता समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष एकत्रीकरण करत आहेत, भारतामध्ये अनेक पक्ष दिवसेंदिवस दररोज एकत्र होत आहेत, पण आतापर्यंत वंचित सोबत कुठलीही चर्चा का झाली नाही। यामुळे संशय जास्ती वाढतो की वंचित सोबत युती करायला सारस्व नाही राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं। त्या पहिलंच उद्धव ठाकरे आणि वंचित दोघांनी ही युती केलेली आहे, पण ह्या तिघांसोबत युती वंचितची झाली नाही। आता बघा नेमके कारण काय आहेत, कुठल्या कारणामुळे वंचितला डावललं जातंय आणि यामध्ये नेमके 3 असे कारण आहेत त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचित सोबत युती करायला घाबरते म्हणता येईल आपल्याला किंवा ते युती करत नाही। आता बघा पहिलं कारण समजून घ्या, पहिलं कारण काय आहे, वंचित सोबत युती न करायचं पहिलं कारण आहे, सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे जागा वाटपाचं। कारण वंचित जागा मागत आहे 12+ आणि हे जागा देऊ शकत नाहीत। कारण काय बघा, प्रमुख पक्ष राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे, हे तिन्ही पक्ष मोठे मोठे असताना अशा वेळेस ते वंचितला एवढ्या जागा देऊ शकत नाहीत। जागा द्यायच्या म्हटले तर जागा देणार कोण? बघा तुम्ही तिन्ही कोटे पाडले 16 जागेचे, तरीही आपल्या स्वतःच्या जागा कोण वंचितला देऊ शकतं का, हा एक प्रश्न आहे आणि यामध्ये कुठलाही पक्ष वंचितला जागा 2-3 शिवाय जास्त देऊ शकणार नाही। त्यामुळं वंचित स्वतंत्रपणे बाहेर एकटा पडतो। त्यामुळं हे झालं पहिलं कारण की जागा वाटपाचं। जागा वाटपामध्ये वंचितला योग्य स्थान मिळत नाही अपेक्षेप्रमाणे, त्यामुळं वंचित यामध्ये सामील होऊ शकत नाही। आता पुढलं कारण समजून, शरद पवार आणि प्रकाशजी आंबेडकर म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर यांचे असणारे वैयक्तिक मतभेद। बघा आतापर्यंत 1958 नंतर आतापर्यंत वंचितचे बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार हे कधीही एका मंचावर आतापर्यंत उपस्थित झालेले नाहीत। त्याचे वैयक्तिक मतभेद आहेत, त्यामुळं ते कधीही आतापर्यंत एका मंचावर आले नाहीत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, शरद पवारांना एक त्यांच्यामध्ये त्यांची खासियत आहे काय की ते आपल्याहून पुढे कुणालाही जाऊ देत नाहीत, पहिलं कारण। दुसरं कारण, त्यांना दुसऱ्यांची ऑर्डर फॉलो करायला आवडत नाही आणि तिसरी कारण, स्वतःवर ते स्वतःचे जे नियम स्वतःची मर्जी ते दुसऱ्यावर लादतात। ह्या तिन्ही गोष्टी प्रकाशजी अजिबात करू शकत नाहीत, त्यामुळं ह्या दोघांचं नेमकं बेनसत आहे आणि याचा परिणाम काय होतोय, यांना सर्वांना माहिती आहे की 2019 मध्ये आपण वंचितमुळे अडचणीमध्ये आलो होतो आणि वंचितमुळे आपण धडकड्या आपटून खाली पडलो होतो, पण त्यांना ती मागच्या गोष्टी माहिती असताना सुद्धा ते परत ह्या चुका करतात आणि त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्याला बीजेपीला हरवायचंय, कारण आपल्याला भारतामध्ये संविधान वाचवायचंय। त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन
आपल्याला लढलं पाहिजे बीजेपी विरोधामध्ये, एवढी ओपनली गोष्टी बोलून सुद्धा यांना कुठलाही फरक पडत नाही राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला. ते अजून रिस्क घ्यायला तयार आहेत, पण काळ्या दगडावरची एक पांढरी रेग आहे. जर वंचित सोबत नसेल तर या वर्षी सुद्धा बीजेपीचं हे आघाडी काहीही वाकडं करू शकणार नाही. कारण वंचितला त्यांचा एक वारंवार त्यांचा आरोप असतो वंचितवरती की वंचित हे आमचे मत खाते आणि ते बीजेपीचा साथ देते किंवा ती बीजेपीचीच बी टीम आहे. हे अशा गोष्टी करतायत काँग्रेसवाले. यांना एक गोष्ट का कळत नाही की जर बाळासाहेब जर बीजेपीचे पार्ट 2 असले असते तर ते तुमच्याकडे कधी आले असते का? आलेच नसते. आणि ते स्वतंत्र लढवले असते का निवडणूक? नसते लढवले. कारण ते तुम्हाला नेहमी सांगतात की आपल्याला बीजेपीला पाडायचे, हरवायचे, आपल्याला युती करावी लागेल. तुम्हाला ह्या गोष्टी कळणारच नाहीत, कारण तुमचं सुद्धा यावर्षी खाली पडायचंच तुम्ही ठरवलेलं आहे. आणि यावेळेस तुम्ही नक्कीच तुमचा पराभूत होईल. कारण तुम्ही तर सोबत बाळासाहेबांना नाही घेतलात, पराभव होणारच आहे. 2019चं पुनरावृत्ती होणार आहे. 2019 पेक्षा यावेळेस जास्त जे प्रभावित मतदार आहेत ते आहेत बाळासाहेबांकडे. त्यामुळे तुमचा पराभव हा नक्कीच आहे. आता बघा पुढला मुद्दा. पूर्वीच्या काळापासूनच बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचं क्रॉस आहे. ते क्रॉस विविध मागण्यावरती असेल किंवा तत्वावरती असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आणि त्यानंतर काँग्रेसनं सुद्धा आतापर्यंत दोघांत कधी पटलं नव्हतं. आणि तेच पुनरावृत्ती आता हे होत आहे. काँग्रेस पटवून घ्यायच्या गोष्टी करतच नाही. जर काँग्रेस आता प्रश्न पडलाय, काँग्रेस ही बीजेपीची बी टीम आहे का महाराष्ट्रामध्ये? कारण आता विरोधकाला माहित आहे पूर्णपणे की आपलं आता मरण आहे. जर आपण तर वंचितला सोबत नाही घेतलो परत आपले मतं वंचित खाणार आणि आपण तोंडावर पडणार. तरीही एवढ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा काँग्रेस ही विष प्यायला तयार आहे. मग ह्याचा अर्थ समजून घ्यायचा काय की काँग्रेसची बी टीम, बीजेपीची बी टीम वंचित नसून बीजेपीची बी टीम ही काँग्रेस आहे आपल्याला असं म्हणता येईल. कारण माहिती आहे आपली हार होणार आहे. आपली हार, आपला पराजय माहिती असताना सुद्धा त्यामध्ये कुणीही उडी मारू शकत नाही. कारण ह्या गोष्टी बी टीम असल्याशिवाय होणारच नाही. कारण काँग्रेसनं बाळासाहेबांवरती आरोप करण्यापूर्वी स्वतःला तपासून बघावं. बीजेपीची बी टीम वंचित नसून बीजेपीची बी टीम ही काँग्रेस आहे आपल्याला असं म्हणता येईल. कारण काँग्रेस वंचितला एवढे स्ट्रॉंग पक्ष आहे, एवढा स्ट्रॉंग नेता आहे, ते त्यांना वंचितला वंचित त्यांनी ठेवत आहेत. यावर तुमचं एकूणच ओपिनियन काय आहे? तुम्हाला नेमकं याविषयी वाटतंय काय? हे खाली नक्कीच कमेंट करून सांगायचं. तुमचं मत काही असेल कमेंट करून व्यक्त व्हा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. आपले व्हिडिओ कुठल्या पक्षासारखे नसतात. आपले व्हिडिओ फक्त सत्य दाखवायचा प्रयत्न करत असतात, नाही पक्ष दाखवायचा प्रयत्न करत असतात. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय